समोर लढतो, मागे वार करणं माझा स्वभाव नाही। तुम्ही मला किती पण बदनाम करण्याचा प्रयत्न करा, त्याचा मला फरक पडत नाही। आता इथं किती वाजले? 7 वाजून 10 मिनिटं झाली। आता इथं अंधार आहे, नंतर 6 वाजल्यानंतर पाटे इथं उजेड येणार आहे, दुपारी 2 वाजता इथं कडक ऊन येणार आहे, संध्याकाळी परत शिरवाळ होणार आहे। म्हणजे सूर्योदय झालाय तर सूर्यास्त होणार। आता हे बिरोबाचं मंदिर आहे आणि बिरोबाच्या मंदिराच्या बाजूने छोटी छोटी मंदिर आहेत। हे मुख्य मंदिर बिरोबाचं आहे। अरे तुम्ही छोटी छोटी मंदिर आहेत, पण तुम्ही ओळखणार कुणाला? बिरोबाच्या नावाने ओळखणार ना। कुठल्याही मोठ्या मंदिरामध्ये छोटी छोटी मंदिरं उभा केली तरी तुम्ही बिरोबाच्याच नावाने ओळखणार। आणि त्यामुळे माझ्या विरोधामध्ये किती अशी वादळं तुम्ही निर्माण केली, त्या वादळातून उभा राहतो त्याचं नाव गोपीचंद पडळकर आहे, त्याचं नाव गोपीचंद पडळकर आहे। तुम्ही काही करा, त्याचा मला फरक पडत नाही। अरे गदी माडगुळकर, व्यंकटेश माडगुळकर, शंकरराव खरात, वीस खांडेकर मराठी भाषा उंचीवरती नेली, 7 समुद्रापलीकडे नेली। कधी तुम्हाला त्यांची आठवण आली? नाही आठवण आली। तुम्हाला त्यांची आठवण येत नाही, तुम्ही त्या विषयावरती बोलत नाही, त्या विषयावरती तुम्ही भूमिका मांडत नाही। अरे माझ्या विरोधात तुम्ही काय एकवटला? या You call yourself mid like mediocre, not failing, not flying, not first, not last. You judge your beginning against someone else's ending. But mid isn't mediocre. Mid is momentum. Mid is messy. Mid is the stumble before the stride. Mid is the middle of your story, and that's not a bad thing. Azort, your safe space. अरे म्हटलं काय आमदारकी काय, कुठला काय तुमच्या उकरड्यातला काय कचरा आहे का रे? आमदारकी काय तुमच्या परड्यातला भाजीपाला आहे का? जत विधानसभा मतदारसंघातल्या माय बाप जनतेने मला निवडून दिलाय, त्यांना तो अधिकार आहे। मग हा पादरेच्या कार्यक्रमाला गेला, हा जिहाद्यांच्या कार्यक्रमाला गेला आणि तिथं माझ्या विरोधामध्ये भाषण करतोय, म्हणजे हा हिंदू विरोधी आहे। ईश्वरपूर मधल्या लोकांनी लक्षात ठेवला पाहिजे, ही औलाद हिंदू विरोधी आहे, त्याला जागा दाखवायची वेळ आलेली आहे। बरोबर की नाही? अरे पण तुम्ही मला भीती दाखवताय कुणाला? भीती कुणाला दाखवताय? गोपीचंद पडळकरला। तुम्ही माझ्या डोक्यात जाण्याचा प्रयत्न करू नका। मला ज्यांना ज्यांना वाटतंय गोपीचंद पडळकरच्या डोक्यात जायचंय त्यांच्यासाठी मी एक वाक्य म्हणतो, डोंट एव्हर ट्राय टू गेट इनसाइड माय हेड, डोंट एव्हर ट्राय टू गेट इनसाइड माय हेड, इट्स अ डार्क